महाराष्ट्रातील 17 ठिकाणाच्या निवडणुका या महायुतीच्या तीनही प्रमुख नेत्याच्या मार्गदर्शनात लढवली जात आहे। या निवडणुकीत महायुतीचे सर्व 17 जिंकणार असल्याचा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केलाय। याशिवाय अमरावतीमधील उमेदवार हायजॅक केल्याच्या आरोपांना उत्तर देत त्यांनी केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सरकार चांगलंच काम करत असल्याचं, मतदारांना कोणाला मतदान करायचं हे माहिती असल्याचंही ते म्हणाले आहेत। महायुतीचे सर्व त्या ठिकाणचे असणारे नेते मंडळी, आदरणीय देवेंद्रजी असतील, आदरणीय एकनाथराव शिंदेजी असतील, आदरणीय सुनित्राताई, या सर्वांनी या संपूर्ण निवडणुकीमध्ये स्वतः लक्ष घातलेलं आहे। त्यामुळे हे सर्वच्या सर्व उमेदवार जिंकणं आणि प्रचंड बहुमताने जिंकतायत यात काहीच शंका नाही। परंतु नागपूर असेल, भंडारा, गोंदिया या ठिकाणच्या असणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेची असणाऱ्या 18 तारखेच्या निवडणुकीची त्या ठिकाणची असणाऱ्या मतदान केंद्र वाईज त्या ठिकाणची महायुतीच्या असणाऱ्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची जबाबदारी या सगळ्या गोष्टीची सुनिश्चितता करणं हेही अत्यंत गरजेचं होतं आणि त्या निमित्ताने आजची ही बैठक होती आणि या बैठकीमध्ये सर्व महायुतीच्या नेत्यांनी या संदर्भातली पूर्वतयारी ही अगोदरच करून ठेवलेली असल्यामुळे बैठक अतिशय चांगली झाली आणि 22 तारखेला या निवडणुकीमध्ये 17च्या 17 महायुतीचे उमेदवार हे जिंकून येतील यात काही शंका नाही।